बड्डे पार्टी असेल किंवा घरी एखादा समारंभ असेल किंवा एखाद्या दिवशी वेगळा मेन्यू करायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. हाय, हॅलो आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज आपण व्हेज हैदराबादी बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही बघू शकताय अगदी सुटसुटीत आणि चवीला तर भन्नाट अशी ही बिर्याणी आहे. यासोबत खाण्यासाठी आपण बुंदीचं रायतंही बनवणार आहोत. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अतिशय टेस्टी अशी ही व्हेज हैदराबादी बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया. आता इथे मी दावतचे बासमती राईस घेतलेले आहेत. अशा प्रकारे लांब दाणे हवेत. तुम्ही साधे आपल्या पॅकेटमधले सुट्टे किंवा पॅकेटमधले दोघांपैकी कोणतेही तांदूळ घेतले तरीही चालेल. आता हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यात पाणी टाकायचं आहे. आता पाणी टाकून हे तांदूळ अर्धा तास असेच भिजत ठेवायचे आहेत. आता आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. आता यात मी व्हेज हैदराबादी बिर्याणीत ज्या भाज्या टाकतात त्याच भाज्या मी इथे लांबसर अशा कापून घेतलेल्या आहेत. याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीने दुसऱ्या भाज्या घेतल्या तरीही चालेल. आता इथे एका बाउलमध्ये मी दही घेतलेलं आहे. त्यात धने पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपलं रेग्युलर जे लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे. नंतर रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. आता यानंतर यात बिर्याणी मसाला टाकायचा आहे. आता इथे मी रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे. आता बिर्याणी मसाला टाकल्यानंतर यात हळद टाकायची आहे. आता यानंतर इथे मी हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. नंतर कोथिंबीर आणि पुदिनाचे पाण्याचे चिरून घेतलेले आहेत ते आता यात टाकायचं आहे. नंतर मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यात पुदिनाचे पानं स्किप करायचे नाही, ते घ्यायचे आहेत. त्यानेच आपल्या बिर्याणीला खरा फ्लेवर येतो. आता हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. आता यात आपण ज्या कट करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या भाज्या टाकायच्या आहेत. अशा प्रकारे लांबट आकाराच्याच भाज्या चिरायच्या आहेत जेणेकरून बिर्याणीत खूप छान दिसतात. आता या सर्व भाज्यांना आपण जो मिक्स केलेला मसाला होता तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. सर्व बाजूंनी व्यवस्थित खालीवर करून मसाला या सर्व भाज्यांना लागायला हवा आहे. आता इथे सर्व भाज्यांमध्ये मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता हे मॅरिनेशनसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता यानंतर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आता यात तळण्यासाठी तेल टाकायचं आहे. आता हे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यात मी कांदा घेतलेला आहे. अशा प्रकारे तो उभा लांबट चिरून घेतलेला आहे. आता तो या तेलात तळून घ्यायचा आहे. गॅस फुल ठेवायचा आहे, मध्यम ते कमी करायचं नाही. आपल्याला लवकरात लवकर अशा प्रकारे कांदा खालीवर करून तळून घ्यायचा आहे. जर जास्त वेळ हा कांदा तेलात ठेवला तो तेल कांदा खूप पितो. त्यामुळे फुल गॅसवर अशा प्रकारे खालीवर करून कांदा तळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय गोल्डन ब्राऊन असा आपला कांदा तळून झालेला आहे. तो आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जास्त तळायचा नाही, नाहीतर तो कडू लागतो कांदा. त्यामुळे आता यानंतर इथे मी काजूचे तुकडे टाकलेले आहेत, तेही तळून घ्यायचे आहेत. आता काजूचे तुकडे तळायला वेळ जास्त लागत नाही, 2 ते 3 मिनटात तळून होतात. अशा प्रकारे खालीवर करून काजूही व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. आता इथे आपले काजूही तळून झालेले आहेत. आता यानंतर इथे मी गॅसवर एक पसरट भांडं ठेवून घेतलेलं आहे. आता त्यात पाणी टाकायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. आता यात चक्रफूल, दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरी अशा प्रकारे मी खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे. नंतर यात मीठ टाकायचं आहे. नंतर यात तेल टाकायचं आहे. यात आपण आपले जे भिजत घातलेले तांदूळ होते ते तांदूळ आपण शिजवणार आहोत. नंतर लिंबाचा रस टाकायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. यानंतर यात आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो तांदूळ टाकून घ्यायचा आहे.
आता हा तांदूळ जास्त आपण या पाण्यात शिजवणार नाही आहे. साधारण 70 ते 80% हा भात शिजवून घेणार आहोत. आता सर्व बाजूने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय भात व्यवस्थित शिजलेला दिसतोय. आता आपण चेक करूया. इथे तांदळाचे 2 तुकडे पडत आहे, याचा अर्थ आपला तांदूळ आता व्यवस्थित शिजलेला आहे. आता तो एका पसरट भांड्यात मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे आता मी सर्व हा जो तांदूळ आहे तो परातीत काढून घेणार आहे. आता यानंतर यातले जे खडे मसाले होते ते मी डायरेक्ट टाकले होते, म्हणून मी ते काढून घेणार आहे. तुम्ही जर पोटली करून टाकली असेल तर ती पोटली काढून घ्यायची आहे. आता मी इथे डायरेक्ट पाण्यात टाकले होते, म्हणून अशा प्रकारे काढून घेणार आहे. आता यानंतर इथे मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. आता यात तूप टाकायचं आहे. आता इथे तूपच्या ऐवजी तेल किंवा फक्त तुपात जरी बिर्याणी केली तरी चालेल, पण इथे मी तूप आणि तेल दोन्हीचा वापर करते. आता तूप आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता त्यात जिरं टाकायचं आहे. त्यानंतर काजूचे तुकडे टाकायचे आहेत. आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं आहे. आता इथे सर्व व्यवस्थित छान परतवून झालेलं आहे, व्यवस्थित तळून झालेलं आहे. आता यात आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेल्या ज्या भाज्या होत्या त्या भाज्या यात टाकून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व व्यवस्थित तेलात मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खालीवर करून भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. आता हे साधारण 5 ते 6 मिनटं असंच वाफेसाठी ठेवणार आहोत. आता 5 ते 6 मिनिटांनी छान वाफ आलेली भाज्यांना तुम्ही बघू शकताय. आता यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला जो कुकर होता तो कुकर मी खाली उतरवून घेतलेला आहे. आता यात आपण आपल्या बिर्याणीचे लेयर देणार आहोत. आता सर्वात आधी ते इथे आपण जो भात ठेवलेला होता मोकळा करून तो भात टाकायचा आहे. अशा प्रकारे मोकळा करून ठेवल्यामुळे भात चिकटत नाही आणि व्यवस्थित सुट्टा राहतो. आता इथे मी भाताची लेयर देऊन घेतलेली आहे. आता इथे मी 2 किंवा 3 अशा लेयर देणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 लेयर देऊ शकताय. आता भात टाकल्यानंतर आपण जो तळून ठेवलेला कांदा होता तो यात टाकायचा आहे, यावर टाकायचा आहे. त्यानंतर काजूचे तुकडे टाकायचे आहेत अशा प्रकारे. यानंतर यात कोथिंबीर आणि पुदिन्याचे जे पानं होते ते मी थोडेसे हातानेच तोडून घेतलेले होते ते यावर टाकायचे आहे. आता हा आपला पहिली लेयर तयार झालेली आहे. अशीच मी दुसरी लेयरी देऊन घेणार आहे. त्यावर अशा प्रकारे भात टाकून घेणार आहे. नंतर कांदा आणि काजूचे तळलेले तुकडे टाकायचे आहेत. पुदिना आणि कोथिंबीरचे तुकडे टाकायचे आहेत. यानंतर इथे मी थोडं कोमट पाण्यात केसर टाकलेला होता, हे रंगासाठी आहे, ते आपण यात वरून टाकणार आहोत. नंतर यात वरून तूप टाकणार आहोत. आता इथे मी 2 लेयर दिलेल्या होत्या. आता इथे गॅसवर आपण कुकर डायरेक्ट गॅसवर ठेवणार नाही आहे. अशा प्रकारे पॅन किंवा तुमच्याकडे तवा असेल तो ठेवायचा आहे आणि त्यावर आपण अशा प्रकारे कुकर ठेवणार आहे आणि झाकण ठेवणार आहे. आता याला साईडला मी व्यवस्थित पॅक करून त्याला दम देणार आहे. आता आपली बिर्याणी तयार होते तोपर्यंत आपण इथे बुंदीचं रायतं बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी होममेड बुंदी घेतलेली आहे. याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. आता ही बुंदी 10 ते 15 मिनटं अशीच भिजत घालायची आहे. त्यानंतर इथे मी दही घेतलेले आहे. आता दही व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, एकसारखी अशी फेटली जायला हवी. आता इथे दही छान फेटून झालेले आहे. आता जेवढी दही घेतली होती तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पूर्ण 1 वाटी मी यात पाणी टाकलेलं आहे. आता यानंतर यात काळं मीठ टाकायचं आहे. नंतर जिरे घेतलेली आहे, जिरे पावडर, भाजून घेतलेले जिरे पावडर होत आहे. यानंतर काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित या दहीच्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याने रायत्याला खूप छान टेस्ट येते. यात तुम्ही आमचूर पावडरही टाकलं तरीही छान लागतं. अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जी भिजत घातलेली जी बुंदी होती पाण्यात ते आता यात टाकायचं आहे. हे रायतं व्हेज बिर्याणीसोबत खूप छान लागतं, नक्की ट्राय करा.
आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत, ते असेच हाताने क्रश करून यात टाकणार आहे। याने आपल्या बुंदीच्या रायत्याला फ्लेवर खूप छान येतो। इथे आपलं रायतं तयार आहे। आता यानंतर आपली बिर्याणीही रेडी आहे। व्हेज हैदराबादी बिर्याणी तुम्ही बघू शकताय, अगदी दाना दाना सुट्टा झालेला आहे, दिसायला खूप छान आहे आणि चवीला तर भन्नाट आहे। तुमच्याकडे बड्डे पार्टी असेल, एखादा समारंभ असेल, त्यासाठीच नक्कीच ही रेसिपी खूप छान आहे। अशा प्रकारे नक्की ट्राय करा। वीकेंडला सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे। चला तर मग अशाच आपल्या बुंदीच्या रायत्यासोबत ही व्हेज हैदराबादी बिर्याणी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया परत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।